नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या इनामके टॉकीज यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आपण गोष्ट आवडीची हा एक नवीन कार्यक्रम सुरू केला आहे. तर गोष्ट आवडीची मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहेत काळे फार्म सोनोरी येथे. सासवड जवळ सोनोरी गाव आहे आणि सोनोरीमध्ये काळे फार्म हे मटन, चिकन आणि नॉनव्हेज साठी फेमस आहे. तर चला आपण जाऊयात काळे फार्मकडे. या. नमस्कार आप्पा. नमस्कार. नमस्कार वहिनी. आपल्या गोष्ट आवडीची या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो की काळे फार्म जे आता आपलं फेमस आहे सगळीकडे. आपण नॉनव्हेजच्या बाबतीत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांचं नाव झालेलं आहे. एकदम ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातून आलेलं हे कुटुंब, दोघं नवरा बायकोनी एक खूप सुंदर व्यवसाय सुरू केलेला आहे. तर खूप अभिमान आहे तुमचा. आणि मी सासवडचा जे पुरंदरचा आहे. तर सोनोरी सारखं ठिकाण म्हणजे सोनोरीमध्ये आपण बघतो की मल्हारगड किल्ला आहे आणि आजूबाजूची शेती म्हणजे आपली फळं फुलं भाज्या चांगलीच आहे सगळं. तर अंजीर आणि पेरू आपला फेमस आहे, सीताफळ आहे. तर तुमचा पारंपरिक व्यवसाय नक्की कोणता आणि ते कसं पद्धतीने चालू होतं पहिलं म्हणजे हा व्यवसाय सुरू करायच्या अगोदर? पारंपरिक व्यवसाय आमचा शेती. अंजीर, सीताफळ, पेरू याची शेती करायची. त्याच्यानंतर हा व्यवसाय चालू केला. पण हा व्यवसाय नक्की कधी सुरू झाला म्हणजे त्याला काय अशी घटना किंवा आज कधी वाटलं तुम्हाला की हे आपण हॉटेल व्यवसायामध्ये सुरुवात केली पाहिजे? असं वाटलं आम्हाला म्हणजे एक हुरडा करायचा होता. पाहुण्यांना हुरडा खायचा होता. म्हणून ते पाहुणे म्हणले, "हुरडा करताल का इकडं?" म्हणलं, "हो ठीक आहे, करू हुरडा आपण." ते म्हणले, "हुरड्याबरोबर मटण बी करताल का?" एवढंच संकल्पना फक्त की पुण्यातल्या लोकांना आपल्या इकडचं मटण आवडतं. म्हणून ते ह्याच्या दृष्टिकोनातून आम्ही फक्त चालू केलं. आपली फक्त जुनी कांद्याची चाळ होती. काही नव्हतं तिथं. ₹3000 आमचा खर्च झाला होता सगळा साफसफाईला आणि चालू करायला. त्याच्यात आम्ही ते चालू केलं. आणि चालू केल्यावर त्या पाहुण्यांना ते आवडलं. आणि तिथून पुढे ते हळू चालूच झालं. वा वा वा. तर मी पाहिले की आपल्या सोने रोडमध्ये जे काही चिंच झाडाखाली कांद्याची चाळ आणि त्याच्या खाली जे काम सुरू केलं. पण म्हणजे लॉकडाऊनचा काळ होता मला वाटतं त्यावेळेस. आणि 2021 2021चा तुम्हीच बऱ्याच वेळा आता ते गावातल्या महिला किंवा तुम्ही घरगुती ते सुरू केलं. पण ते सुरू करताना आता ठीक आहे, एकदा लोक आली, जेवली, आवडलं. पण नंतर त्याचं सातत्य कसं सुरू झालं? हे पुढच्या ऑर्डर कशा आल्या नक्की? माउथ पब्लिसिटीने. तुम्ही दुसऱ्याला सांगायचं, दुसऱ्याने तिसऱ्याला. सुरुवातीला सगळी माउथ पब्लिसिटीने लोकं यायला लागली. बरं. हां. आणि हा कस्टमर कुठला होता बऱ्यापैकी सगळा? हडपसर, पुणा सिटीतलाच कस्टमर. वाह! वाह! म्हणजे चुलीवरचं सगळं मटर असेल, भाकरी असतील किंवा चिकन असेल किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरी. ते अट्रॅक्शन शेवटी काय होतं, शहरामध्ये आता काही चुली पेटवायला तेवढी जागा राहिली नाहीये किंवा ठराविक काही गोष्टी त्याची वेगळी तयारी करायला लागते. पण आठवडाभर माणूस काम केल्यानंतर कधीतरी रविवारी यावं आणि फॅमिलीसोबत छानपैकी जेवावं. पण आता जेवण आपलं चांगलं आहे, क्वालिटी चांगलं आहे, असं लोकं म्हणतात. तुम्हालाही ते आता पहिलं जाणवलं. म्हणजे कधी असं गोष्ट जाणवली की आपलं हाताला चव आहे, क्वालिटी चांगली आहे आणि लोकं येतायत आणि हे आपण पुढे वाढवलं पाहिजे. अशी कुठली घटना घडली किंवा काय झालं? ज्यावेळेस आम्ही 1 जानेवारी 2021 मध्ये व्यवसाय सुरू केला, त्यावेळेस फक्त पाहुण्यांना हुरडा पार्टी द्यायची म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय. अगदी अंजिराच्या बागेत अंजीर तोडता झालेला हा विषय आमचा फॅमिलीचा. आणि त्या फॅमिलीमध्ये पूर्णपणे साथ देणारी ह्यांची आत्या म्हणून एक शरयू खैरे, त्या 3 महिने माझ्यासाठी इथे राहिल्या होत्या. म्हणजे त्या आत्यांनी आम्हाला 3 महिने यांचं पूर्ण घर सोडून एवढी साथ दिली त्यावेळेस. फक्त सोबत म्हणून का होईना, हां. त्या माझ्यासाठी 3 महिने इथे राहिल्या होत्या. त्यानंतर 3 महिन्यांनी मला एक लेडीज मिळाली गावामधली. त्यानंतर तिने माझ्याकडं कंटिन्यू काम चालू केलं. ज्यावेळेस ती माझ्याकडे 8 दिवस पूर्णपणे थांबली, त्यावेळेस ह्यांची आत्या इथनं त्यांच्या घरी गेली. त्याच्यानंतर ह्यांचे दाजी ज्यावेळेस माझ्याकडं 2021 मध्ये टेबल घेण्याची म्हणजे माझी परिस्थिती नव्हती.
त्यावेळेस त्यांनी त्यांच्या रूम मधला एक टेबल आणि 4 खुर्च्या मला आणून दिल्या होत्या स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी. काय त्यांचं नाव दाजींचं? दाजींचं नाव गुलाब खेडेकर. त्यांनी मला एक टेबल आणि 4 खुर्च्या दिल्या होत्या. त्या एक टेबल आणि 4 खुर्च्यांवरती मी स्वतःचा व्यवसाय चालू केला. वा वा वा. त्याच्यानंतर मी आता ही 400 लोकांची चेअर आणि टेबल मी स्वतःच्या हिमतीवर म्हणजे मी माझ्या कष्टावरती केलेलं आहे ते. आणि त्याच्या पूर्णपणे साथ माझ्या मिस्टरांची. म्हणजे अगदी कांदा चिरण्यापासून ते किचनचा ग्रेव्ही मसाला करण्यापर्यंत त्यांची पूर्ण साथ होती मला. आणि गावातल्या महिलाही होत्या. गावातल्या महिलांनाही रोजगारही मिळाला. म्हणजे कसं उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे 12 महिने पाऊस नाहीये. शेती 8 महिने शेती आमच्याकडे. आणि 8 महिने शेतीमध्ये त्यांना 6 महिने रोजगार मिळाला, की 6 महिने बेरोजगार असायच्या त्या. त्यांनाही 12 महिन्याचा रोजगारही चालू झाला. आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या रोजगारापेक्षा त्यांनी प्रेम आणि त्यांची जी साथ मिळाली मला, ज्या लेडीज वर्गाची, ती पण खूप मिळाली. 5 वर्ष म्हणजे ज्या टायमिंगला त्या माझ्याकडे आल्या त्या टायमापासून त्याच लेडीज माझ्याकडे आत्ताही आहेत 5 वर्षात. त्यांनी म्हणजे त्यांनीही साथ सोडली नाही त्या लेडीज लोकांनी. पण आता हे होतं बऱ्याच वेळा. नाहीतर तुम्ही पहिल्यांदा तुमचं शिक्षण काय झालं याचं? म्हणजे आधी तुम्ही काय केलं होतं? शिक्षण माझं 10वी. 10वी. बरं. मग स्वयंपाकाची आवड पहिल्यापासून होती? स्वयंपाकाची आवड पहिल्यापासून होती. आणि जे आमच्याकडे म्हणजे माझं लग्न झाल्याच्या नंतर मी ह्या पुरंदरमध्ये जेव्हा आले, हवेलीचे जे आमचे पाहुणे आहेत, ते जरी अगदी आमच्याकडे घरी जेवणासाठी आले ना, तरी म्हणजे घाटावरचं मटण म्हणजे खूप छान. म्हणजे अगदी आमचे लोक आम्हाला फोन करून सांगायचे, की हवेलीचे जे पाहुणे आहेत, की आम्ही तुमच्याकडे जेवायला येतोय. काही नको करू, फक्त मटण किंवा चिकन कर. त्यावेळेस परिस्थिती अशी होती, की बकऱ्याचं मटण म्हणजे महाग असायचं. अगदी चिकन केलं तरी आमचे पाहुणे लोक खुश व्हायचे. तेव्हाही आम्हाला थोडं असं वाटायचं, की नाही का आपल्या हाताला कुठेतरी मटणाला चव आहे. अगदी व्हेज आपण करू शकलो नाही तरी नॉन-व्हेज करू शकतो. त्याच्यानंतर मिस्टर माझे असे म्हणजे चालता बोलता आमचा हा झालेला व्यवसाय. त्याच्यानंतर मग आम्ही अगदी सुरुवातीला 1 किलो मटणापासून सुरुवात केली. 1 किलो मटणाची सुरुवात. त्यावेळेस आमचा ट्रॅक्टर होता खताचा चालू. त्यावेळेस हे खताचा व्यवसाय करायचे. शेती बघून जोडधंदा म्हणून शेणखत आणि बाकी शेणखत. बरं ना. शेणखत म्हणजे असे गोठे खाली तिथले गोटे येऊन कारण शेणखताचं फळबागांना सगळं हो, फळबागांना शेतील ते खताचा व्यवसाय करायचे. खताचा व्यवसाय जॉईंट शेतीला जोडधंदा म्हणून खताचा एक व्यवसाय होता. हे हॉटेल चालू केल्यापासून म्हणजे तो बंद केला. नाहीतर शेतामध्ये तुम्ही बाकी काय काय करायचं? म्हणजे शेतामध्ये खूप तरकारी केल्या. टोमॅटो झालं, कांदे झाले, सीताफळ, अंजीर. खूप कष्ट केले. शेतातही खूप कष्ट केले. म्हणजे पारंपरिक व्यवसाय सोडून इकडे म्हणजे आता सुरुवात झाली. पण याचं कसं होतं बऱ्याच वेळा आप्पा, की काम सुरू होतं, चालू होतं, आवडतं आपल्याला. पण आता हे आपलं योग्य आहे का? किंवा बरोबर चाललंय का काम? किंवा लोकांना आवडतं का? हे कुठेतरी क्लिक होतं किंवा काही लोकं सपोर्ट करतात, "अरे चांगलं आहे करा." पण एखादा काय म्हणतो, की "अरे हे आपलं काम आहे का?" मग अशा काही घटना घडल्या का? हो, झालं ना. खूप वेळा झालं असं. म्हणजे घरच्यांपासून झालं ते. हां, म्हणजे म्हणजे सुरुवात अगदी आपल्याकडलेच होते. आमच्या स्वतःच्या कुटुंबातले सुद्धा काही लोक असे म्हणत होते, की "हे काय ठिकाण आहे का हॉटेल चालू करण्याचं? हे म्हणजे अगदी आडमार्गी आहे." हो, कारण काय होतं, रस्ता छोटा होता, हो, रस्ता छोटा होता. अगदी म्हणजे डांबरीकरण सुद्धा नव्हतं तेव्हा रस्त्याचं. रहदारी कमी, इकडे काही येणार नाही. कारण मेन हायवे आपला पलीकडनं गेलेला आणि आहे. मल्हारगडाला जरी रोड होता, तरी तो काळेवाडी साईडनं होता. आमच्या सोनवरी गावात नव्हता. बरोबर डेअरिंग तुम्ही त्या आणि काळात ते केलं तेव्हा. हो, म्हणजे डेअरिंग केलं म्हणजे पाहुण्यांचाही सपोर्ट होता आम्हाला. प्रत्येक पाहुण्यांचाही सपोर्ट होता किंवा आणि ज्या पाहुण्यांनी ज्या दिवशी आम्ही स्टार्टिंगला ज्या दिवशी चालू केलं, पाहुण्यांना हुरडा पार्टी देण्यासाठी चालू केलं. त्या दिवशी जेजुरीला जाणारा एक कस्टमर होता. अगदी आमची म्हणजे फॅमिली जेवत होती. त्यावेळेस तो असाच एकदम आला आणि म्हटलं, की "काय आहे इथं?" काय नंतर मग आम्ही म्हटल्यानंतर, की "आम्ही हॉटेल चालू करतोय. तर आमची फॅमिली जेवते. तर आम्हाला जेवण मिळेल का?" तर मग "हो" म्हटलं आम्ही. त्या म्हणजे 1 जानेवारी 2021 त्या दिवशी माझी ₹2000 लवाणी झालेली. त्या कस्टमरनी पहिल्यांदा जेवण केलं. तिथून पुढे जी माउथ पब्लिसिटी चालू झाली. 2021 मार्च नंतर 27 मार्च नंतर माझा व्यवसाय जास्त वाढला. म्हणजे त्या अशा तारखा काही अशा क्लिक लक्षात राहतं. हो. बरोबर आहे. काय तो तुम्ही टर्निंग त्या पॉइंट असतो हो. आयुष्याचा. तो माणूस आणि कधीच विसरत नाही. त्याच्यानंतर आमचा प्रवास खरा तो काळ्या फॉर्मचा प्रवास चालू झाला. माउथ पब्लिसिटीने प्रवास चालू झाला. कुठेही ॲडव्हर्टाइज केली नाही किंवा कुठे जाहिरात करायला आम्ही गेलो नाही. बोर्ड कुठे लावले नाही किंवा कोणाला सांगितलं नाही, की हॉटेल टाकतोय. फक्त फॅमिलीला जेवण केलं तेवढाच आमचा उद्देश होता. आणि आता प्रत्येक येणारा कस्टमर म्हणजे जो रेग्युलर येणारा कस्टमर आहे, अगदी मनापासून खाऊन जाणारा कस्टमर तृप्त होतो आमच्या इथे आल्यानंतर. म्हणजे समाधानी होतो. त्यातच आम्हालाही समाधान आहे. आणि येणारा म्हणजे असा क्वचित एखादा कशा तर 10तनं एखादा मिळतोच. नाही असं नाही. ते प्रत्येक हॉटेलला असतं. नाही ठीक आहे. तेवढे उलट काही त्यातून काही शिकायला मिळतं, हो की काही आणि गोष्ट जो आपल्याकडे कंप्लेंट राहिल्या. करणारा कस्टमर आहे त्यातूनही आम्हालाही शिकायला मिळतं, की आपण कुठे चुकतोय का? आपण कुठे कमी पडतोय का? समजा त्यांनी जर कंप्लेंट केली, तर आपण पण हे सुधरू शकतो, की "हां बाबा, हे आपल्याकडनं कमी पडले. आपल्याला आज कंप्लेंट आली म्हणजे का आली?" त्यातून आम्हालाही शिकायला मिळतं. हां, जिथं चूक आहे तिथं कस्टमरने आम्हाला केलंही पाहिजे. म्हटलंही पाहिजे, की इथं तुमचं आज काहीतरी कमी पडले. त्यातून आम्ही सुधारणाही करू शकतो. आणि आमच्या काळे फार्मचं एक वैशिष्ट्य म्हणजे आमची क्वालिटी. क्वालिटी आणि क्वांटिटी आम्ही 2021 पासून 2026 पर्यंत आत्तापर्यंत तीच दिली. आणि इथूनही पुढच्या वाटचालीस आम्ही तीच क्वालिटी आणि क्वांटिटी टिकवू. आणि आत्तापर्यंत आम्ही
म्हणजे दोघांनी आतापर्यंत जेवढं हॉटेल काळे फार्मचं सांभाळलं इथून पुढे आमची मुलंही सांभाळतील याची आम्हाला गॅरंटी आहे आणि सांभाळणार. आणि अगदी आमच्या दोघांचं शिक्षण 10वीच्या पुढे काही नाहीये. त्याच्यामुळे आम्ही कुठलं हॉटेल मॅनेजमेंट केलेलं नाहीये किंवा कुठले कोर्स केलेले नाहीयेत. आणि आमचं आहे हे घरगुती सगळं. पूर्वी पाट्यावरचं वाटण होतं. ज्यावेळेस मी चालू केलं स्टार्टिंगला तेव्हा अगदी पाटा म्हणजे मिक्सर घेण्याची ऐपत नव्हती. माझ्या एका जावेने मला मिक्सर उसना म्हणून दिला होता. तोही माझ्याकडे महिन्यातनं जळाला. तिला अजूनही दिला नाही मी. नाही काय होतं की एवढा मोठा व्यवसाय सुरू करताना इनडायरेक्टली तुमचे दाजी असतील, आजी असतील त्या जाऊबाई असतील किंवा घरातला सपोर्ट असतो. म्हणजे व्यवसाय सुरू झाला म्हणजे टेबल खुर्ची आली, कुणी मिक्सर दिला, कुणी काय काय गोष्टी सुरू झाल्या. घरातनंही सपोर्ट मिळतो की ठीक आहे आता तुमच्या हाताला चव आहे, तुम्ही सगळं ते मॅनेजमेंट करताय. तर मसाले तुमचे म्हणजे कुठले घरचे असतात का कसे रेडीमेड आणता तुम्ही? आणि आप्पांची नक्की त्यात मदत कशी असते काय? अप्पांची मदत म्हणजे अगदी झाडू मारण्यापासून, कांदा कापण्यापासून ते किचन सांभाळण्यापर्यंत ते काउंटर म्हणजे मॅनेजमेंट आता स्वतः तेच बघतात. मॅनेजमेंटला दुसरं कोणी नाहीये. ते स्वतः मॅनेजमेंट बिलिंगचं म्हणा, काउंटरचं म्हणा, काउंटर सांभाळूनही किचनची अगदी भांडी धुण्यापासनं ते किचनच्या थाळ्या लावण्यापासून त्यांची मदत आहे. त्याला सुरुवातीच्या काळापासून केलं आणि मालक स्वतः उभे असतील तर ती क्वालिटी किंवा स्वच्छता किंवा व्यवस्थापन ते मेंटेन आणि राहतं. क्वालिटी टिकण्याला तेच कारण आहे. एकमेव घरातले मेंबर किचन सांभाळतायत अजून. कोणी आचारी नाहीये. आम्ही स्वतःच बनवतो अजूनही. त्याच्यामुळे क्वालिटी आम्ही आतापर्यंत टिकवली आणि इथून पुढेही टिकवू. आता बऱ्याच वेळा काय होतं की आता मी पाहतोय म्हणजे मी त्यावेळेस जेवायला तुमच्याकडे आलो होतो. म्हणजे आपण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही पहिले मला वाटतं एक आठवड्यानंतर मी आलो होतो. मला आवडलं जेवण. मी नंतर पण आता बरेच वेळा येतो. पण आता तेव्हाचा काळ म्हणजे आता जवळ-जवळ 5-6 वर्ष होऊन गेली. पण तेव्हा एकच हॉटेल होतं. आता म्हणजे मेन रोडपासून तर जवळ-जवळ 70-80 हॉटेल मला दिसतात. मग ही हॉटेल म्हणजे एक हब तयार झालं हॉटेलचं नाही का? मग त्याविषयी मग सुरू झालं, बाकीचे हॉटेल सुरू झाले. काही चालले, बंद पडले किंवा अजून चाललेत, सुरू करतायत. मग त्याविषयी आपण काय म्हणणं आहे तुमचं? मग त्यावेळेस कसं वाटतंय की बाबा एक मार्केट तयार झालं. मग त्यात खरं तर काळे फॅमिलीचं योगदान आहे असं मला वाटतंय. मग त्या योगदानाविषयी तुम्हाला काय भावना आहेत? हॉटेल काळे फार्मनी नवीन ओळख करून दिली ती आमच्या सोनवरीची. पुरंदर तालुक्यातलं सोनवरी हे गाव अगदी डोंगराच्या कडेला असलेलं एकुलतं एक गाव म्हणायचं. म्हणजे त्याला आसपास कुठलाही सोर्स नाहीये. सासवड सोडलं तर कुठला सोर्स नाही. ही काळे फार्मनी करून दिलेली ओळख एक सोनवरी गावची. पब्लिक म्हणू किंवा नाही म्हणू, पण आम्ही तरी म्हणतोय किंवा जे आमच्या गावातले जे आहेत लोकं काही म्हणणारे आहेत असे, की काळे फार्मनी एक नवीन ओळख झाली. अगदी ओळख नव्हती असं नाही. मल्हारगड आणि सोनवरीची ओळख होती. पानसेंचा वाडा आहे, हो, मल्हारगड आहे. पानशनचा वाडा आहे किंवा मल्हारगड आहे. ही सोनवरीची ओळख होती. पण काळे फार्मनी एक नवीन ओळख करून दिली. एक खाद्य आणि संस्कृती हो, दिली आणि किंवा आमच्या नंतर म्हणजे भरपूर हॉटेल झालेत. त्याचाही आम्हाला अभिमान आहे, की हा चला आपल्यामुळं कोणाचं तरी कोणी का होईना आपल्या शेजारी टाकले त्याचंही चालतंय नाही आपल्या चांगलंच आहे. पुरंदरमधले गावातली उद्योजक तयार होत हो, आहेत आणि ते उद्योजक व्यवसायात येत तयार आहेत. झाले. कोणाची कुटुंब चालायला लागली त्याच्यावरती. अगदी कोणी बेरोजगार होते किंवा प्रत्येक जण असा आहे, की तो प्रत्येक जण म्हणजे शेती व्यवसायातलाच शेतीला होता. सपोर्टेड काहीतरी बिझनेस हो, पाहिजे तरी. शेतीला सपोर्ट लोकांना जोडधंदा झाला. त्याच्यातून लोकांचे व्यवसाय चालू झाले, उद्योजक तयार झाले. एक सोनवरी गावाची नवीन ओळख झाली. झालं आता छोट्या हॉटेलपासून आता तुम्ही आता या मोठ्या वास्तूमध्ये आला. भरपूर लोक येतात, गाड्या लावायला जागा नसती किंवा कधी-कधी 2 शब्द बोलायलाही वेळ नसतो. कधी बऱ्याच वेळा मी येतो आणि चांगलं असतं किंवा रुटीन चालू असतं. पण मॅनेजमेंट की कोणाला काही सर्व्हिस कमी पडू नये, क्वालिटीमध्ये काही कमी पडता कामा नये, स्वच्छता व्यवस्थित राखली पाहिजे. यासाठी तुम्ही काय काळजी घेता? जास्तीत जास्त माणसं ठेवायची आणि कधी-कधी आम्ही पण कमी पडतो. एकदम जो माप आला, तर आम्ही कमी पडतो. असा रविवारचा सुट्टीचा दिवस एखादा. सुट्टीचा दिवस असला किंवा अचानक असा श्रावण संपला, अशा 2-4 दिवस आमचा गडबड होती. किती जरी लोकं वाढवली, तरी त्या दिवशी कमी पडतोच. कुणाला सर्व्हिसला ह्याला. इतर दिवशी आमचं चालतं, पण एखाद दिवशी असं होतं. क्वालिटी मेंटेन तुमची क्वालिटी आमची कायम मेंटेन तीच राहते. पण सर्व्हिसला थोडंफार कमी पडणार. अगदीच माप जास्त आला क्वालिटी ठेवा किंवा क्वालिटी आमच्या काय असं की 2-2 तास वेटिंग करून लोकं जेवलेली आहे. 2 तास, 2.5 तास. म्हणजे क्वालिटीत काहीच फरक नाही. पण सर्व्हिसला थोडा प्रॉब्लेम येतो. पण आता कस्टमर बऱ्याच वेळा काय होतं की एकदा तुमच्याकडे तर रिपीट कस्टमर आहे. म्हणजे फॅमिली पाहुणे-रावळे येतात. ते 90% गेट टुगेदर बऱ्याच वेळा होतात. मग त्या लोकांचं काही अनुभव ताई तुम्हाला की बाबा हे नेहमी कस्टमर आमच्याकडे येतात किंवा त्यांना त्यांचं कसं वाटतं त्यांना? नेहमी येणारे कस्टमर तर भेटल्याशिवाय जातच नाहीत. हा मेन मुद्दा आहे आमच्याकडे. म्हणजे जे रिपीट कस्टमर आहे, ते अगदी जेवायच्या आधी म्हणलं किंवा जेवल्यानंतर का होईना, पण भेटूनच जातात आणि जाताना अगदी म्हणजे वाह-वाह करतात जेवणाची, की तुमची आहे ती क्वालिटी अजून आहे म्हणून. तेवढं त्यांनी जरी सांगितलं ना, अगदी जेवण खूप छान होतं, तरी आम्ही समाधानी होतो. त्यांनी खाल्लं म्हणजे आम्ही समाधानी. त्यांनी नुसतं सांगितलं कस्टमरने, की तुमची क्वालिटी आहे तीच आहे किंवा खूप छान होतं जेवण, तरी आम्हाला समाधान वाटतं. तर आता
काय होतं की व्यवसाय वाढला. आता शेवटी काय होतं की शेतीच्या जोडधंदे म्हणजे आता हॉटेल व्यवसाय असतील, कृषी पर्यटन आहे, त्याच्यानंतर कुक्कुटपालन, शेळीपालन असे बरेच व्यवसाय आहेत. पण आता नवीन हॉटेल व्यवसायामध्ये तरुण उद्योजक येतोय की आता ग्रामीण भाग, शहर आपलं कनेक्ट आहे आपण पुण्याशी. बरेच कस्टमर आपल्याकडे येतात. म्हणजे सगळे पर्यटन असेल किंवा फिरायला येतात किंवा देवाच्या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मग त्या काळात बरेच हॉटेल तयार होतात. पण हॉटेल बनवताना एकाला सुरुवात करायची. मग त्यात सुरुवातीच्या काळात काही काळजी घ्यावी का? किंवा खर्च किती केला पाहिजे, मॅनेजमेंट कसं पाहिजे, क्वालिटीच्या बाबतीत कसं राहिलं पाहिजे, असं तुम्ही आपल्या नवीन उद्योजकांना काय संदेश द्याल? नक्कीच काळजी घेतली पाहिजे आणि छोट्या प्रमाणात आधी व्यवसाय चालू केला पाहिजे. अगदीच तुम्ही जर त्याला 10-20 लाख रुपये टाकले आणि नंतर त्या क्वालिटीचा काय प्रॉब्लेम झाला, तर तुम्ही व्यवसाय तुमच्या अंगाशी येणार. म्हणून छोटा व्यवसाय त्यापासून सुरुवात करायला पाहिजे. तुम्ही चॅरिटेबलपासून सुरुवात करा. मग जसं ते लोकांना कळेल, क्वालिटी आवडेल, तसं व्यवसाय वाढवा. त्यानंतर वाढवता येतं पुन्हा हां. आपल्याला. हां. नाहीतर सुरुवातीला जर तुम्ही क्वालिटी टिकवण्यासाठी स्वतः घरातल्या माणसांनी कमीत कमी वर्षभर तरी किचन सांभाळलं पाहिजे. आचार्यावरती डिपेंड राहून नाही सांभाळलं पाहिजे. कारण काय होतं की आपला जो आहे रस्सा स्पेशल आता ठीक आहे, हॉटेल व्यवसाय चांगला चाललाय, पण ते मटन, चिकन आणि इतर गोष्टी त्याची खास खासियत काय आहे? नक्की तर तुम्ही ते आम्हाला सांगाल की ते खास कसं बनतं? तर त्याला काय तुम्ही हे करता? खास बनतं म्हणजे विशेष असं ते खास बनण्यासाठी चुलीवरचं म्हणजे डिपेंड जास्त आहे त्याला. अगदी तुम्ही गॅसवर मटण शिजवलं की ते चवीला वेगळं लागणार. त्याचं मेन कारण आहे चूल. चुलर आणि भाकरी आपल्या ज्वारी बाजरी हां, भाकरी ज्वारी बाजरीच्या भाकरी त्याही पूर्ण चुलीवरच राईस आपला बनतात. मला वाटतं याचा इंद्रायणी, इंद्रायणी इंद्रायणीचा राईस. चांगलं आहे. हां. आणि जे काही हे असतं तुमचं आपण जे म्हणतो मसाला किंवा वाटणं-बिटणं तर त्या गोष्टी आता बऱ्याच आपल्या तालुक्यातल्याच बऱ्याच वेळा हे आहे, पालेभाज्या किंवा हे आहे. तर ती एक चव वेगळी आहे. पाण्याची चव आपण म्हणतो. करेचं पाणी आपलं आहे त्याची चव सगळ्याच क्षेत्रामध्ये येते किंवा पाण्यामध्ये आपल्या जेवणात पण ती येते. आणि हे करताना आता बऱ्याच वेळा आता हे आहे शाखा. आता घरचा सपोर्ट कसा होतोय किंवा मुलं तुमची काय करतात? त्यांचं पुढचं तुमचं प्लॅनिंग नक्की काय आहे? मुलं अजून आहे, शिकतायत मुलं. अं, त्यांची मदत कशी होती? मुलांची मदत रविवारी सुट्टीच्या दिवशी मुलांची मदत होती. आणि पुतण्या आहे माझा एक, ज्याचं झालंय म्हणजे शिक्षण झालंय त्याचं. तोही काउंटर सांभाळतो आता. आणि आमची जॉईंट फॅमिली त्याच्यामुळे सपोर्ट आम्हाला फॅमिलीचा खूप आहे. जॉईंट फॅमिली असल्यामुळं घरचं काही बघावं लागत नाहीच आम्हाला. त्याच्यामुळं घरचा सपोर्ट खूप आहे. सासू आहेत, सासरे नाही आहेत, पण सासूबाई आहेत, जाऊबाई आहेत, दीर आहेत, पुतण्या आहेत. आता हे आणि मुलं अजून करताना, शिकतायत आमची. शेवटी घरातला सपोर्ट आहे, पण गावकऱ्यांचाही सपोर्ट तेवढा महत्वाचा असतो. आहे ते ना. गावकऱ्यांचाही सपोर्ट त्या बाबतीत बरेच लोक मदत करतात किंवा त्यांच्याकडे येणारे पाहुणे-रावळे ते आपल्याकडे पाठवतात. त्यांचा हो, सपोर्ट कसा असतो हो आपण आहे. काय? पूर्ण गावकऱ्यांचा, सगळ्या गावकऱ्यांचा पूर्ण पूर्ण गावकऱ्यांचं म्हणजे इथं राजकारण नाहीये. बरोबर आहे. हां, नाही ते महत्वाचं काम असतं. हो, म्हणजे ज्या व्यवसायात आम्ही आहे तिथं राजकारण कोणाचं नाहीये. कुणाचाही जरी पाहुणा असला तरी, "हां, चला काळे फार्मला जेवून येऊ." आणि अगदी त्यांच्या पाहुण्यांनाही माहिती झालेलं आहे, की हे सोनवरीमध्ये काळे फार्म आहे. चला आपण पाहुण्यांकडे आलो, की आता घरी मटण करण्यापेक्षा चला काळे फार्मला जेवून तुम्ही येऊ. तर आमच्याकडे जेवायला आहे. कुठल्याही सरकारी गावात काय असेल, सभा असेल, काय बरोबर आहे. असेल, कुठलाही तरी ते कार्यक्रम असेल कुठलाही कार्यक्रम हो. असेल, तर ते बाहेरचे लोक आलेले जेवायला काळे पाहुणा. बरोबर निघून आहे. येतात. आता बऱ्याच वेळा काय होतं, की जेजुरीवरनं किंवा बाहेरनं येणारी माणसं आतमधली वाकडी करून थोडीशी आपल्याकडे येतात. हो, येतात. आणि मी पण बऱ्याच वेळा मित्रांनो मराठी चित्रपट आता तुम्हालाही माहिती की बरेचसे कलाकार, तंत्रज्ञ, हिरो-हिरोईन आपल्याकडे जेवायला येतात. हे त्यांना पहिले म्हणजे साधं जे काही आपलं कांद्याची चाळ होती तिथपासून तर प्रवास सगळा माहिती त्यांना आणि त्यांनाही ते आवडतं. आता सोशल मीडियाचा काही फायदा आपल्या ह्याच्यावरती झाला का? म्हणजे आता हल्ली काय होतं सोशल मीडियाचा जमाना आहे. पब्लिसिटी पाहिजे, जाहिरात पाहिजे व्यवसायाला. मग तशी काही तुम्ही सुरुवातीच्या काळात तशी मदत झाली का? किंवा तशी हे करताना? अगदी सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनमध्ये तरी नाही. त्याच्यानंतर ज्यानंतर झाली सोशल मीडियाची मदत नाही झाली असं नाही म्हणता येत. भरपूर झाली सोशल मीडियावरतीच आता सध्या चालू आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियाची मदत होती. पण तुमच्याकडे आलेले हो, आहेत भरपूर किंवा रील स्टार येतात, रील्स करतात. पण सोशल मीडियाची आहे म्हणजे नाही असं नाही. पण 2021 मध्ये नाही झालं. ते लॉकडाऊन असल्यामुळे तेव्हा सोशल मीडियाची तेव्हा माउथ पब्लिसिटी जास्त माउथ झाली. पब्लिसिटी जास्त झाली. वाह, वाह, वाह! आता कसं आहे, की आता मुंडे साहेबांनी आता बरंच कडक केलेले नाही का? हो, नियम केलेत. स्वच्छता, हो. टापटीपणा, ते हे इतर केलंही गोष्टी पाहिजे. केल्याही केलंही पाहिजे. पाहिजे. बरोबर आहे. स्वच्छतेसाठी केलंही पाहिजे. नाही म्हणून नाही. पण आता ते पहिल्यापासून आपल्याकडे आहेच. मग अजून विशेष काळजी अजून कशी घेतोय आपण किंवा बाकी सगळे परिसरातली लोकं? आता विशेष काळजी म्हणजे आता मुंडे साहेबांनी केलंय. ते अगदी योग्य म्हणजे त्याला पाठिंबा आहे आमचा. नाही स्वच्छतेच्या बाबतीत तर पूर्ण पाठिंबा आहे. बरोबर आहे आणि तुम्ही ती काळजी घेतच नेहमी आणि तुमचं म्हणजे कसं होतं, फक्त व्यवसाय आता आपण ठीक आहे, आता एवढा प्रवास आता एक 10 एक वर्ष झालं असेल. किती वर्ष झाली आता हॉटेल सुरू करून? 6वं वर्ष आहे. म्हणजे आता लॉकडाऊनच्या नंतरचे 6वं वर्ष आहे. आता हे चांगलं आहे, सेटअप चांगला आहे, पार्किंगची जागा आहे, बरेच हॉटेल वाढलेले आहेत आणि रिक्वायरमेंट येतात. मग त्याची आता हे म्हणजे आता पुढं
याच्या नवीन शाखा किंवा नवीन काही प्लॅनिंग आहेत का, काही मोठं करावं? शाखेचा विचार आता तरी नाहीये. शाखा देणं म्हणजे आचारी देणं. आचारी दिला म्हणजे आचारीच नाहीये आमच्याकडे. आम्ही स्वतः बनवतो त्याच्यामुळं ती quality पुढे कुठलीही जाऊ फ्रँचायझी दिली तरी क्वालिटी मेंटेन ठेवता आली पाहिजे. आणि क्वालिटी मेंटेन क्वालिटी किंवा क्वांटिटी. आणि जरी शाखा खोलायची आणि रेंटनी जागा घ्यायची, तर मग रेंटनी जागा घेतली तर क्वांटिटी कमी. क्वांटिटी कमी घेतली आणि क्वांटिटी जर दिली, तर रेंटचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे चालणं शक्य नाहीये. ज्यावेळेस मुलं मोठी होतील किंवा त्यांच्या भविष्यात त्यांनी ठरवायचं आता, की पुढे शाखा चालू करायची, नाही करायचं. हे नक्की, नक्की. नक्की शुभेच्छा आहेत तुम्हाला हो, त्यासाठी पण. आणि केलं तरी म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी सांभाळता आली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही फ्रँचायझी कोणाला देत नाही आणि शाखाही कुठं खोललेली नाही. आमची ओनली ओन शाखा काळे फार्मची ओरिजिनल म्हणून. हे बरोबर आहे का? तुम्हाला तो जेवण बनवणं आवडतं, सर्व करणं आवडतं. लोकं खाऊन जे येऊन जेवण करून तृप्त होतात, त्यात तुम्हाला आनंद आहे. तर मित्रांनो, एक मराठी उद्योजक व्यावसायिकांनी हे केलेला व्यवसायाला आपल्या शुभेच्छा आहेत आणि असंच तुमचं काम पुढे जात राहो. भरपूर लोकांनी येऊन आपल्याकडे जेवावं, तृप्त व्हावं आणि तुम्हाला समाधान त्याचं मिळतं, त्यांनाही मिळतं. तुम्हालाही आशीर्वाद मिळतात. तर या जाता-जाता तुम्ही प्रेक्षकांना किंवा आपल्या रसिक प्रेक्षक जे आहेत आमचे, गोष्ट आवडीचे म्हणजे नवीन व्यावसायिक किंवा नवीन उद्योजक करणारे, त्यांना एक तुम्ही जाता तर काय संदेश द्याल? आता संदीप इनामके सर आमच्याकडे आलेत. तिथं म्हणजे खूप त्यांचे आभार मानते मी. आणि ते म्हणजे असे रील स्टार घेऊन त्यांचे जे सिनेमामधले जे आहेत कलाकार, त्यांना जरी कधी घेऊन आले इकडे तरी आमच्या काळे फार्मची नवीन ओळख करून देण्यासाठी आणि खास म्हणजे आमच्याकडे जेवणासाठी येतात. त्याबद्दल मी त्यांचे खूप म्हणजे खूप आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद. आता वहिनी काय होतं, की ठीक आहे, संसाराच्या बैलगाडी जशी जाते तशी दोन्ही चाकं संसाराच्या 2 चाकं आहेत. दोघी नवरा-बायको, फॅमिली सपोर्ट करते. हे सगळं आहे, पण हे सगळं चालूच आहे. म्हणजे सुट्टी तुम्हाला मिळत नाही. कधीतरी चतुर्थीला, महाशिवरात्री किंवा इतर दिवशी सुट्टी असते. पण पर्सनल आयुष्यात किती वेळ मिळतो किंवा तुम्ही तो वेळ कसा देता एकमेकांना आणि व्यवसायातून कसं एकमेकांना साथ देताय? व्यवसायातून साथ देणं म्हणजे व्यवसायात साथ द्यायला आम्ही सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत दोघंही साथीदारच असतो म्हणजे हॉटेल. हां, म्हणजे असं कधी बाहेर फिरायला झालं बाहेर किंवा फिरायला पाहुणे-रावळ्याकडे झालं? अगदी कार्यक्रम करायचा म्हटलं तरी 2 तासाचा कार्यक्रम असला, तर आम्ही आधी 4 तासाची तयारी करून जातो. तिथनं आपण रिटर्न येईपर्यंत तो रस्सा म्हणा किंवा फ्राय म्हणा ते पुरलं पाहिजे. त्याची क्वालिटी बिघडली नाही पाहिजे. हां, मग ती किंवा काळजी घ्यावी लागते. काळजी कारण म्हणजे तुम्ही ते कुठे पूर्ण बाहेर गेला तर तयार इकडे करूनच गडबड आम्ही नको. बाहेर पडतो. त्याच्यामुळं वेळ आम्ही स्वतःलाच देतो. बरोबर आहे. हां, मग तुम्ही एकमेकांना देता. बऱ्याच आता मध्ये चाललं होतं आपलं एक सिनेमा पाहण्याचं, चित्रपटाचं. चित्रपटात एक शूटिंग पण आपल्यामध्ये सुबोध भावेंचा हो. बोलराडी चित्रपट आपल्या भागात झाला होता त्यावेळेस. त्याचंही चांगलं म्हणजे निसर्गरम्य चांगलं वातावरण आहे. बरेच चित्रपट, मालिका पण या भागात शूटिंग होतात आणि खाद्य संस्कृती आहे आणि शेतीविषयक पण सर्व चांगलं चाललेलं आहे. तर तुम्हाला आमच्या सर्व टीमकडनं शुभेच्छा आणि असाच व्यवसाय भरभराटीत जावो. धन्यवाद.